सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटे समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्व जगाचा नियंत्रण करता एकच परमेश्वर। सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपात समूर्त्यादि दशांगुलम। आता आजचं प्रवचन आपलं 48वं प्रवचन असून यज्ञ शाप की वरदान हा आपला प्रवचनाचा आज महत्त्वाचा विषय आहे। कारण प्रत्येकाच्या घरोघरी यज्ञ होतात, मोठमोठ्या समारंभात यज्ञ होतात। मग खरे यज्ञ का खोटे, पाहत खरं काय चाललंय। ओम अभीतम मध्यम मदम इंदो इंद्रायते क्षर अभिवाजिना सर्वतः। हे सोमा, हे परमात्मा, तू स्वतःच इंद्र आहेस, पराक्रमी आहेस, उत्साही आहेस। यास्तव तू तुझ्या वल्लीपासून आनंद उत्साह वर्धक असा सोमरस देत राहा। मला सोमरस दे। ऊस हा सोम आहे आणि ऊसाचा रस हा सोमरस आहे। सोमवल्ली नारळ हे सोमवल्ली आहे, नारळाचं पाणी हे सोमरस आहे। अशा दृष्टीने या ठिकाणी वर्णन आहे। तसेच तो रस पाजून 2 बलवान अश्वही तयार करा। म्हणजे हा रस घोड्यांना सुद्धा पाळला जातो, कारण त्याच्याशिवाय समाजाचा घोड्यांना सुद्धा रस दिला जातोय। या ठिकाणी इंद्राचे जे घोडे आहेत, इंद्र म्हणजे परमात्मा आहे, त्याच्या घोड्यांना रस दिला जातो। आणि सर्व देवांना बोलवलं, ब्रह्मा विष्णू महेश गणपती, ब्रह्मदेव विष्णू शंकर इंद्र दत्त आणि विराट विश्वरूप या सगळ्या देवांना बोलवलं। हे कुठं राहतात। ओम आतो देवावंतुनो यतो विष्णू चक्रमे पृथ्व्या सप्तधामभि। भगवान परमात्मा पृथ्वीपासून फिरून त्यांनी 7 लोक निर्माण केले। भूर्भुवः स्वः महाजना तपोवन सत्यम। या 7 ठिकाणी प्रत्यक्ष सगळ्या वस्तू तयार केल्या, सगळ्या देव निनाळे आचार्य तिथं नेमले, देवदेवता नेमून धर्माची व्यवस्था त्यांनी सुरू केली। मग या ठिकाणी यज्ञ चालला, सोमरस सोमयज्ञ सोमयाग चाललेला आहे। या ठिकाणी 33 कोटी देव, सर्व देव जमलेले आहेत आणि यज्ञ बांधलेला आहे 3 थरांचा। आता या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की सगळे देव बसले, गणपती बसले, त्यांच्या पाठीमागे त्यांचं सगळं सैन्य, ब्रह्मदेव बसला त्याच्या मागे त्याचं सगळं सैन्य, नंतर विष्णू बसला त्याच्या मागे त्याचं सर्व सैन्य, शंकर भगवान बसले त्याच्या मागे त्याचं सर्व सैन्य, नंतर इंद्र बसला त्याच्या मागे त्याचं सर्व सैन्य, दत्त बसला त्याच्या मागे सर्व भक्तांचं सैन्य, विष्णू बसल्या मागे त्याचं सर्व प्रजा। अशा सगळे देव चौकून बसलेले आहेत। 3 पायऱ्यांचा यज्ञ बांधलेला आहे आणि सुरू केलं। ओम भूर्भुवः स्वः तत्त्वमिदं नमः। प्रत्येक देवाने पाहिलं बा, आपला कोणाकोणा गणपतीच्या पात्रामध्ये अमृत आलं, सोमरस आला, ब्रह्मदेवाच्या पात्रात सोमरस आला, विष्णूच्या पात्रात सोमरस आला, शंकराच्या पात्रात सोमरस आला नाही, इंद्राच्या पात्रात सोमरस नाही, दत्त महाराजांच्या आणि विराटांच्या पण सोमरस आलेला नाही। तेव्हा शंकर भगवानांनी ते विचारलं, हा तुम्ही यज्ञ केलेला आहे, हा पूर्ण एक अर्धवट आहे, आमच्या हातामध्ये जी पात्र आहे त्याच्यामध्ये कुठे सोमरस आलेला नाही, आणि तिघांचा सोमरस आलेला आहे। तेव्हा भगवान शंकराला राग आला
आणि त्याने तिसरा डोळा उघडायला सुरुवात करे सगळं यज्ञ जाळून भस्म करतो, शाप देतो म्हणे तुम्हाला. तेवढ्यात सोम परमात्मा उभं राहिले, म्हणले महाराज घाबरू नका, मी करतो व्यवस्था. मग सोम परमात्माने महाजना तप आणि सत्यम असे चार चार पायऱ्या यज्ञावर बांधल्या. नवा यज्ञ बांधला 7 पायऱ्यांचा, मग 7 छंदांचा 7 स्वरांचा बांधला. पहिली पायरी गायत्री छंद षडजा स्वर हा ही गणपतीची. दुसरी पायरी उष्णिक छंद वृषभ स्वर हा ब्रह्मदेवाची. तिसरी पायरी अनुष्ठुप छंद गंध स्वर हा महाविष्णूची. चौथी पायरी ब्रह्मचंद माधन स्वर हा भगवान शंकराची. पाचवी पायरी पंक्ती छंद पंचम स्वर हा इंद्रदेवाची. 6वी पायरी त्रिशूप संत दैव स्वर हा दत्तात्रय महाराजांचे, कलकी दत्त महाराजांचे. आणि 7वी पायरी सहज शीर्षा सहज सहस्रपात मूर्त्या दशांगुलम ही जगती छंदिशा स्वर ही 7वी पायरी. हे 7ही छंद आता त्या ठिकाणी यज्ञामधून प्रकट झालेले आहेत. मग ओम भूम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा झाला. इथं गोंधळ सुरू झाला. का हो? देवांचे एका देवांच्या हातामध्ये पात्रामध्ये अमृत सोमरस आला नाही ना, अमृत आलं नाही, ते गेलं कुठं? सगळ्यांना आश्चर्यचकित धक्का बसला. मग भगवान आजी नारायण उभे राहिले, म्हणले महाराज त्याची एक आठ आहे. ज्या वेळेस मी वामन अवतार घेतला होता, त्या वामन अवतारामध्ये बळीराजाने मला जो प्रश्न विचारला की मी 100 यज्ञ केलेलं आहे, त्याचं फळ मला मिळावं, तेव्हा त्यावेळेला असं ठरलं. काय ठरलं की ह्या यज्ञाचं फळ आम्हाला मिळालं पाहिजे. मग आदिनारायण वामन अवतार म्हणाले ओम भूम भुवा ओम स्वा ओम महाजन ओम तप ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. असा ब्राह्मण मंत्र म्हटला की कोणी जर मंत्र म्हटलं तर ते सगळं यज्ञाचं पुण्य बळीराजाला आणि त्याच्या दैत्यांना मिळणार, तुम्हाला कोणाला मिळणार नाही, देवाला पण मिळणार नाही. देव म्हणला याला काहीतरी युक्ती सांगा ना. शंकर भगवान उभे राहिले, मला काहीतरी सांगा, हे सगळं चुकीचं झालंय, आशीर्वाद दिला बरोबर नाही, ते शाप लागला आता इथे यज्ञाला. मग सोम उभे राहिले. सोम म्हणले थांबा मी म्हणतो. ओम भू ओम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तप ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा दत्तम इदं नमः. बघा आता सगळ्या देवांची पात्र भरली. गणपतीचं पात्र आलं, ब्रह्माचं पात्र आलं सोमरस, नंतर विष्णू पात्राचा आला, शंकर भगवानाचा आला, इंद्राचा आला, दत्ताचा आला, विराट स्वरूपाच्या पात्रामध्ये हा सोमरस आला. का? स्वहा दत्तम इदं नमः. स्वहा म्हटल्यावर सगळे तुमचं पुण्य यज्ञातलं कोणाला जाणार? बळीराजाला. म्हणजे हा शाप म्हणजे देवाला शाप लागला इथं. आणि जेव्हा दत्तम इदं न म्हणतात तेव्हा सगळं अमृत आहे किंवा जे हवन आहे ते सगळं देवाला मिळणार आहे, त्यामुळं राक्षसांना काही मिळणार नाही. तेव्हा आता आपण जेव्हा घरभरणी किंवा इतर निर्णय यज्ञ करतो तेव्हा तीन पांड्याचं मानतो, 3 पायऱ्यांचं. आता या ठिकाणी भरभर मोठमोठी यज्ञ झाली, निर्णया ठिकाणी 250 500, कोणी गणेश याग तर कोणी विष्णू याग तर कोणी राम याग, अहो लय झाले, शिवयाग सगळे केले, पण 3 पायऱ्यांचे. हे 3 पायऱ्यांचे सगळ्या ठिकाणी यज्ञ केल्यामुळं हे सगळं 50% पुण्य सगळं राक्षसांना गेलं. सगळे 50 हे देव सगळे उपाशी राहिले. कोण? महादेव, इंद्रदेव, दत्त आणि विराट स्वरूप जे आहेत परमात्मा, ते त्या 4 जण जे आहेत हे बाजूला पडले, यांना खायला मिळालं दिलं नाही. 3 दिवस फक्त गणपती, ब्रह्मदेव आणि विष्णू यांना ते हवन मिळालं.
आणि मग परिस्थिती गंभीर झाली की हे सगळं जे हवन आहे हे सगळ्या देवांना मिळालं पाहिजे, सगळे देव सुखी होतील. मग त्यांनी सांगितलं स्वहा दत्तम इदम नम असं म्हणा. म्हणजे त्या आमच्या विष्णू भगवंतांनी सांगितलं वामन अवताराने की बळीराजाच्या यज्ञामध्ये हा इथं आम्ही दिलेलं वचन आहे. स्वा म्हणल्यावर सगळं पुण्य यज्ञांचं राक्षसांना, आणि दत्तम युद्धम नमो म्हणल्यानंतर हे सगळं पुण्य देवांना. मग तेव्हापासून 7 पायऱ्यांचा यज्ञ, 7 छंदांचा यज्ञ, आणि मग त्या मंत्राचा विधी, असं सोमदेवाने सोम परमात्माने सुरू केलं. पुढं पुढं यज्ञाचा काळ सुरू झाला, ऋषीमुनींचा काळ आला, सगळेजण यज्ञ करायला लागले. आणि 3च पायऱ्यांचे यज्ञ केल्यामुळे अनेक राज्य संपलं, अनेक अवतारांचं महत्त्व संपलं, अनेक घरदारांचं रहस्य संपलं, अनेक घरामधल्या वास्तुशांत्या संपल्या. कारण हे यज्ञ 3च पायऱ्यांचा, म्हणजे या ठिकाणी 7 पायऱ्या नाही, त्या 3च यावर होती. मग 3-4 पायऱ्या म्हणजे 4 बाजूला गेले उपासाचे. बहुमत कोणला? 4 गण, महादेव, नंतर इंद्र, दत्त आणि विराट स्वरूप असणारे भगवान परमात्मा, हे 4 देव बाजूला गेले आणि हे 3 देव एका बाजूला झाले. बहुमत कोणला? त्या चौघांना. मग त्यांनी सांगितलं की हे सगळे जे यज्ञ आहेत याचा विचार करा प्रत्येकाने, प्रत्येक पंडित शास्त्रीने विचार करा आणि मग ठरवा काय करायचं ते. आपला पुण्य शाप का यज्ञ. जोपर्यंत या 7 देवांना हवन मिळत नाही, सोमरस मिळत नाही, तोपर्यंत हा शाप आहे. कसं? ओम भू ओम भुवा ओम स्वा ओम महा ओम जन ओम तप ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. हे 7 यावर सगळं पुण्य, 7 देवांचं पुण्य, 7 लोकांचं पुण्य, आणि हे सगळं गेलं कोणला? बळीराजानं राक्षसाला गेलं. देवांचे सगळे हातातली भांडी रिकामी झाली, त्यांचं सैन्य उपाशी मारायला लागलं या यज्ञामध्ये. तशा प्रकारची आताची अवस्था आहे. यज्ञातला चुका हा शाप किंवा वरदान. मग पुन्हा सोम ऋषी म्हणाले ओम भू ओम भुवा ओम स्वा ओम महा जन ओम तप ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा दत्तम इदम न मम. असं म्हणल्याबरोबर राक्षसाकडनं जाणार जो प्रवाह होता देवांचं सगळं पुण्य ते बंद झालं. आणि प्रत्यक्ष गणपती, ब्रह्मदेव, विष्णू, महादेव, इंद्र, दत्त आणि विराट परमात्मा जो आहे यांची सगळ्यांची भांडी सोमरसाने भरली आणि तृप्त झालेले आहेत. तेव्हा आता बघा, हा यज्ञ शाप की वरदान तुम्ही ठरवायचं. आपण कोणचा यज्ञ केल्यानंतर आपलं पुण्य मिळेल, कोणचा केल्यानंतर आपल्याला शाप लागन, कोणचा केल्यामुळं आपली भरभराट होईल, रिद्धी सिद्धी प्रसन्न होईल. आता पहिली पायरी कोणाची? ओम गाजे छंद षडदा स्वरहा. ही पायरी गणपतीची मूलाधार चक्राची. दुसरी पायरी कोणाची? यज्ञातली. दुसरी पायरी कोणाची? यज्ञातली उष्णिक छंद अनुष्ठूप, उष्णिक छंद वृषभ स्वरा ब्रह्मदेवाची. ही स्वाधिष्ठान चक्राची आपल्या शरीरातली. तिसरी पायरी कोणाची? अनुष्ठूप छंद गांधार स्वराची, महाविष्णूची. ही मणिपूर चक्र आपल्या शरीरातली पायरी प्रगट झाली. आता चौथी पायरी बृहत छंद मानदंता स्वर शिवशंकराची. आणि हे अनाहत ध्वनी, या ठिकाणी अनाथ चक्र जागृत झालं, या ठिकाणी आपले अनाथ चक्र. मग पुढं पंक्ती छंद पंचम स्वरा. ही पायरी पाचवी पायरी कोणाची? इंद्रदेवाची. आणि इंद्रदेवाची 5वी पायरी आहे. म्हणून आपलं विशुद्ध चक्र या ठिकाणी आपल्या शरीरातलं परिपूर्ण जागृत झालेलं होत आहे. आता 6वी पायरी त्रिशोभशन दैवस्त्र हे दत्त कलिदत्त महाराजांची. आणि हे आज्ञाचक्र आपल्या भुवयामधलं जाग झालं परिपूर्ण. 3रा डोळा उघडा.
आता 7वी पायरी ते जगती छंदिशा स्वरा विराट स्वरूपाची. आणि आपल्या शरीरातलं सहस्रदळ जे आहे मेंदूमधलं, ते जागृत होण्याचं, परिपूर्ण होण्याची 7वी पायरी आहे. म्हणून आपण दैवी संपत्तीसह हे 7 पायऱ्याचे मंत्र म्हटले पाहिजे रोज, आणि यज्ञ केला पाहिजे. तो आपल्या जगाचं, विश्वाचं कल्याण होईन. पण त्यावेळेला दत्तम इदम नम हा मंत्र म्हणला पाहिजे, तो आपलं कल्याण होईल. जर तुम्ही स्वा म्हणला तर सगळं राक्षसाला जाता येईल. स्वाहा स्वाहा मी रोज ऐकतोय स्वा, पण धर्माचं खरं शास्त्र जे आहे ते पहा उचकून तुम्ही, आणि त्याप्रमाणे तुमचा यज्ञ करा इच्छा असल्यास. नाही तर असेच राहा 50%वर. सांगायचा प्रश्न असा आहे की जर आपण स्वाहा म्हटलं, ते आपले साथी म्हणजे गणेश लोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक आणि विराट लोक, या सगळ्याचं पुण्य त्या बळीराजाला आणि त्यांच्या राक्षसांना जाणार आहे. ही अशी वाटणी झालेली आहे. आणि जेव्हा आपण दत्तमिदम न म्हणू मंत्र म्हणू, दत्तमिदम हे देवा माझं नाही, तुमच्याकरता कल्याण स्वरूपाचे आम्ही अन्न, मंगलमय अन्न, कल्याणमय अन्न देत आहोत, हवन देत आहोत. हे सगळं अन्न, हवन दिलेलं सगळं परिस्थिती ही दत्त महाराजांना मिळणार. म्हणजे गणेशलोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक आणि विराट लोक, या सगळ्या देवांना हे परिपूर्ण मिळणार आहे, मिळत आहे दत्तमिदन म्हटल्यानंतर. म्हणजे राक्षस जाणणार नाही, तेव्हा हे आपल्याला वरदान ठरणार, वरदान शाप ठरणार नाही. हा यज्ञ या ठिकाणी आपल्याला वरदान ठरलेला आहे. 7 पायऱ्या, 7 पायऱ्या आणि 7 छंद, 7 लोक, 7 मूलाधार चक्र, हे सगळे आपल्या शरीरातली यज्ञामुळं परिपूर्ण होतात झटपट. जिथं तुम्हाला 12 वर्ष तप करून जे मिळणार नाही, ते तुम्हाला 12 सेकंदात मिळू शकतं. कसं, ह्या 7 पायऱ्याचा यज्ञ तुम्ही बांधलेला आहे, यामध्ये यज्ञात हवन दिलेलं आहे. मग हे 7 छंद, 7 चक्र, 7 देव, याचे मंडळे, सर्व सिद्ध्या रिद्धी सिद्ध्या आपल्याला सहज प्राप्त होत. पण ती केव्हा, दत्तमिदन म्हणलं तर. म्हणून हे आपल्याला वरदान मिळालं. यज्ञ हा या ठिकाणी पूर्ण 100% वरदान आहे. 100% वरदान 7 पायऱ्याचं यज्ञातून मिळतं. काय लोकांना विचारलं, अहो कोणत्या शास्त्रात लिहिले 7 पायऱ्याचं? आम्ही भुर्वासा 3च करतो. तुम्ही ऋग्वेद वाचा, ऋग्वेदातल्या काय ऋचा वाचा, आणि मग तुम्ही सांगा कसं काय आहे. ते याच्यात लिहिलेलं आहे की 3 पायऱ्याचा यज्ञ चालल्यानंतर हे 3 देव तृप्त झाले आणि 4 देव उपाशी राहिले. महादेव, इंद्र, दत्त आणि विराट, हे ते 4 देव उपाशी राहिले. मग सोम परमात्मा जो आहे त्याने त्या 4 आरतीवर बांधल्या, महाजनातपन सत्यम. आणि मग होम हवन केलं, सोमरस सोडला. मग त्या सगळ्या 7 देवांना आणि आपल्या शरीरात असणारी चक्र आहेत त्यांना उत्तेजित करण्याकरता स्वाहा दत्तमिदम नम असं म्हटलं तरी शक्ती आपल्याला मिळेल, देवांना मिळेल, आपलं कल्याण होईल, वरदान मिळेल, शाप मिळणार नाही. तेव्हा तुम्ही ठरवा शाप की वरदान यज्ञ. तर हा जो यज्ञ आहे हा वरदान आहे. आता पुरुषोक्ता सांगितलं, ओम सहस्रशीर्षा सहस्राक्षा सहस्रपात सहभूमी विश्वतूर्त्या दशांगुलम. तर या ठिकाणी सरशवरला 16व्या ओवीस कृत्या सांगितलं, ओम यज्ञन्वय देवस्थानी धर्मानी प्रथमाने हा समते हे महिना पुरुषादी संती देवा. म्हणजे याचा सांगितलं, यज्ञ करणारे जे आहेत, ज्यांनी यज्ञ शास्त्रोक्त पद्धतीचा 7 छंदाचा बांधलेला आहे, 7 समेधाचा बांधलेला आहे, 7 हवन करण्याच्या पद्धतीचा बांधलेला आहे, आणि त्यालाच फक्त स्वर्गात प्रवेश मिळाला आहे, बाकीच्यांना प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे हे बेकारी झाले.
शाप लागला शाप. तर 7 पायऱ्या 7 छंदाचं वर्णन पुरुष सूक्तामध्ये सांगितलेलं आहे. अधिक माहिती मिळवा पाहिजे असेल तर 7 छंद, 7 स्वर, 7 समिधा याच्यावर हा यज्ञ तयार केलेला आहे. ज्या सोडलेल्या आहेत आणि असे ज्यांनी यज्ञ केलाय. ओम यज्ञमय देवस्थानी धर्मानी पुनस्नेह समते महिमा प्रसाद संती देवा. असा 16 वृत्तात टाकला पुरुष सूक्तामध्ये, ऋग्वेदामध्ये आणि यजुर्वेदामध्ये पुरुष सूक्ताचे 22 ऋचा आहेत आणि यजुर्वेदामध्ये 16 ऋचा आहेत. या 16 ऋचा आपल्या सत्यनारायणाच्या पूजेमध्ये मानल्या जातात. त्याच्याशी पूजा वैदिक पूजा केली जाते आणि त्यामुळं आपल्याला वरदान मिळतं. 7 यज्ञ, 7 पायऱ्यांचा जो यज्ञ आहे, 7 छंद आहेत, 7 स्वर आहेत, 7 समिधा आहेत, हे 7 देव आहेत, 7 मोर चक्र आहेत. ही सगळी जशी तशी आपली झटपट तयार होतात दत्तमिदम न म्हटल्यानंतर. जर आपण म्हणलो स्वा दत्तमिदम म्हणलोच नाही तर ही 7 चक्र बंद पडणार. त्या 7 चक्राची शक्ती काढून तो बळीराजा आपल्या राक्षसांना देणार आहे आणि त्यामुळं आपलं हे शाप लागणार. आपल्याला आपल्या देवधर्म राहणार नाही किंवा आपली दैवी शक्ती टिकणार नाही. आपल्या मागे भूतखेतांचा वास राहणार. आपल्या शक्ती कधी मिळणार नाही आणि मग आपले सतत हाल होणार. अरे काय राव, कोणतं काहीतरी केल्याचं कारण आहे. आपण जे पूजा करतो यज्ञाची ती चुकीची केली जाते. ती सुधरून घेतली पाहिजे. आणि तो यज्ञ केल्यानंतर मग 7 व्यवहार आहेत. आता अग्निहोत्र करतो तर ती भांडं 3च असतं, ते 7चं पाहिजे. मग असं जमत नाही ना, मग कापूर ठेवा, कापरावर 3 वळे ठेवा आणि अग्निहोत्र करा. स्वाहा दत्तमिदम न म्हणा. म्हणजे मग तुम्हाला यज्ञाचं सर्व फळ ज्योतीमध्ये 7 छंद 7 स्वर प्रगट होऊन ते तुम्हाला मिळू शकेल. कसं? काय लोक म्हणले महाराज सगळं खोटे, असं कधी होत नाही. कापराची वडी ठेवली आणि त्याच्यावर असं ठेवलं असं तुम्हाला कोणी सांगितलं? मला दत्त महाराजांनी सांगितलं की आता गाव घरघर लाकडं कोळसा मिळणार नाही आणि धूर होईल, प्रदूषण होईल घरात, म्हणून कापराची वडी वापरा. त्यात 3 तीळ ठेवा काळे आणि अग्निहोत्र म्हणा आणि यज्ञ ज्योत पेटल्यानंतर याच्यामध्ये 7 छंद म्हणजे 7 छंदाच्या जोड्या प्रकट होतील स्वरांच्या सहित. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर समजा हे सिद्ध झालं काय ज्योत, तर तुम्हाला त्या ज्योतीमध्ये कल्किदत्ताचं दर्शन होतं. आतापर्यंत हजारो लोकांना दर्शन झालं. कारण का? हा यज्ञ आहे. यज्ञ म्हणून देवा दर्शन होत. 7 स्वर 7 छंद 7 स्वर जेव्हा एकरूप होऊन यज्ञामध्ये एकरूप होते तेव्हा आपल्याला ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपात स भूमी विश्वदूर्तादि दशांगुलम हा देव आपला दर्शन देणार आणि मग आपलं कल्याण करणार. जसं आपलं कल्याण होणार नाही. जसे आकाशामध्ये चांदणे आहेत, त्या 7 चांदण्या इथं ठेवल्या आणि सांगितलं बा हे यज्ञातून प्रकाश येऊ द्या, यज्ञातून प्रकाश येऊ द्या. तो प्रकाश येणार नाही. जेव्हा 3 चांदण्या ठेवल्यावर प्रकाश येणार नाही. जेव्हा 7 चांदण्या ठेवू आपण तेव्हा प्रकाश येणार. जेव्हा सूर्य उगवणार तेव्हा यज्ञाचा पूर्ण प्रकाश पडणार आहे. तसं हा जो परमात्मा आहे 7 पायऱ्यांचा यज्ञ हा कुठं चालतो? कुठं मांडणूक आहे? या ठिकाणी स्वयंभूश्वर राजा श्रीराम मंथनेश्वर कल्किदत्त महाराज मंदिर शिरूर घोडनदी पाषाणवाडी येथे हा यज्ञ 1945 सालापासून सुरू असून माझ्या वयाच्या 5व्या वर्षी हा यज्ञ सुरू झालेला आहे. देवांनी मला दिलेली दीक्षा अशा पद्धतीची चाललेली आहे. आणि त्यांनी सांगितलं स्वाहा दत्तमिदम नम. होम हवन करताना कुठला मंत्र म्हणला
स्वहा दत्तम युद्धम असा मंत्र म्हणायचा. म्हणजे हे सगळं पुण्य तुम्हाला मिळेल, समाजाचं कल्याण होईल, देशाला मिळेल, देश स्वतंत्र होईल. मग 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. हा यज्ञाचा प्रभाव आहे. 7 यज्ञाच्या पायऱ्यांचा प्रभाव आहे. म्हणून आपल्या देशाचं कल्याण, समाजाचं कल्याण, जगाचं कल्याण होतं. म्हणून आपण जो यज्ञ करतो तो असं, आता बघा अयोध्या वगैरे सगळ्या ठिकाणी यज्ञ झाले. कसे झाले आपण पाहिले नाहीत. पण ज्या ठिकाणी 3-3 पायऱ्या आहेत तिथं महादेव, भगवान देवांचा राजा इंद्र, नंतर देवांचे गुरु दत्तात्रेय महाराज, नंतर विश्वाचा विश्वरूप विराट स्वरूप परमात्मा, हे सगळे उपाशी राहिलेले आहेत, त्यांना मिळालं नाही. त्यामुळे दुष्काळ पडणे, राजघटनेमध्ये वाकडं तिकडं होणे, या अशा अनेक प्रकारचं खूप वाईट विद्या सुरू झाली. म्हणजे शाप लागत चाललेला आहे. आणि तो शाप सुधारण्याकरता प्रत्येकाने आपल्या शिळूच्या यज्ञाला भेट द्या. म्हणजे तुमचा शाप संपन तसं राहणार नाही. हजारो जन्म आपल्याला, तुमचे जन्म किती झाले, तुमचे आईवडील किती झाले, तुमच्या आजोबा पंजोबा किती झाले, असं भगवान कृष्णाने सामवेदास्मी ही विभूती सांगताना सामवेदामध्ये सांगितलं एकाच ठिकाणी की तुमचे जन्म समजा 10 लाख झाले असतील, मग तुमचे आईवडील 10 लाख, मग तुमच्या आजोबा 10 लाख, पंजोबा 50 लाख झाले. मग तुम्हाला किती वेळा 7.5 आली, मग तुम्हाला किती वेळा मंगळ आला, तुम्हाला किती वेळा तुमचा शनी नवग्रह आले, तुमचा किती वेळा अपघाती मृत्यू झाला, किती वेळा तुम्हाला संकट आली, किती वेळा जादूटोणा तुमच्या मागे लागला. हे सगळे संस्कार आता तुमच्यामध्ये आलेले आहेत आणि हटवण्याचं काम कोणी करू शकत नाही आणि करणार पण नाही. त्याच्याकरता 7 पायऱ्यांचा जो यज्ञ आहे शिळू क्षेत्रामध्ये आपला, त्या ठिकाणी तुम्ही दर्शन आल्यानंतर तुमच्या हजारो जन्माचे जे दोष आहेत ते 2 सेकंदात संपतात. त्याला पुरावा काय तुमच्याकडं, इथे पाषाण शिला, ओम ऊर्जा पाषाण शिला, तुम्ही त्याच्यावर हात ठेवा. आधी आल्यावर ते हात तुमच्या जागेवर असतील किंवा मागे जातील. मग तुम्ही इथं होम हवनामध्ये भाग घ्या. नंतर या ठिकाणी हा होम हवन भाग घ्या. ही हात ठेवायचं सगळं फुकट आहे. आणि इथं सगळा यज्ञ कार्यक्रम अगदी स्वस्त आहे, फुकट यज्ञ आहे. इथं तुम्ही सगळं दुर्शन केल्यानंतर जर तुम्हाला या यज्ञा परिसरात आल्यानंतर यज्ञातून ज्या 7 स्वर आणि 7 छंद, 7 छंद आणि 7 स्वर यांच्या लहरी बाहेर पडल्या. प्रति सेकंद प्रकाश सेवा किती आहे, 3 लाख किलोमीटर. सूर्याचा प्रकाश सेवा किती आहे, प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर. आणि माणसाच्या मनाचा वेग किती आहे, प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर. ते अशा दृष्टीने हे गणित जे आहे. आणि मग ह्या असं जेव्हा सुरू होईल तुमच्याकडं, तेव्हा तुमच्या शरीरातलं हजारो जन्माचे जे काही दोष, अनुवंशिक दोष तुमचे आलेले आहेत, संस्कार आलेले वाईट, ते सगळे संपून जातील. आणि मग आज नाही तर उद्या तुमचे हात आपोआप भगवंत पुढे सरकवतो. आणि ते सरकवल्यानंतर मग तुम्हाला फायदा होतो. मग तुमचे पूर्वजन्मातले सगळे अनुवंशिक दोष संस्कार संपले. जगामध्ये एवढी एकच ठिकाण आता प्रगट झालेलं आहे, ओम ऊर्जा पाषाण शिला, अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर शिरू घोडदे पाशवाडी येथे आहे. लाखो लोकांनी आतापर्यंत हात ठेवलेले आहेत. ज्याचे हात पुढे जातात त्यांच्या पूर्वजन्माचे सगळे संस्कार संपलेले आहेत. ज्याचे हात स्थिर आहेत त्यांना सुख शांती आहे. ज्यांचे हात माठीमागे येतात त्यांची अनुवंशिकता संपलेली नाही, त्रासदायक आहे. मग काय करायचं, एकाचे हात पाठीमागे जाऊ ते जातच नव्हते, पाठीमागे हालायचे, पुढे जायला तयार नाहीत. मग त्यांनी तर 10 दिवस उपवास केला, फळं खाल्ली, बसला, गुरु महात्म्य वाचलं, कल्केश्वरी ग्रंथ वाचला, नंतर महादेवी संपत्ती मंत्र वाचले, होम हवन केलं. आणि मग त्याच्या 11व्या दिवशी हात ठेवल्यानंतर ते हात पुढे सरकले. म्हणजे त्याच्या पूर्वी जन्मातली जी अनंत वर्षाची पाप
किंवा संस्कार होते ते पाषाण शिला इथं उत्तर देते. दत्त महाराज म्हणले तुमचं वय झालं, आता तुम्ही थकला, आता मी इथं काय करू, मी इथं म्हणजे तुम्ही तुमचं ठरवा, मी काय सांगू. म्हणजे शिळा बसव, पाषाण शिळा, मी त्याच्यावर जे हात ठेवते त्यांचा आम्ही स्वतः निर्णय करू. त्याप्रमाणे या दत्तगादीवरती 100% हा निर्णय होतो. जिवंतपणे स्वर्गात जायचं की यमराज्यात जायचं हा निर्णय होतो. दान धर्म केल्यानंतर आपण यमराज्यात न जाताना स्वर्गात जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सत्य पुरावा मिळतो आहे यज्ञाद्वाल्यानंतर. म्हणून यज्ञ हा वरदान आहे, पूर्ण वरदान, 100% वर. देवाला सुद्धा वरदान, मानवाला सुद्धा वरदान, यज्ञकर्त्यांना सुद्धा वरदान आहे. आणि त्यांना स्वर्ग सुख मिळतच, यात संशय नाही. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्याला आतापर्यंत तुम्ही 12 ज्योतिर्लिंग यात्रा केली, 7 जन्माची पापं फिटली, अष्टविनायक केले, 8 जन्माची पापं फिटली, 4 धाम केले, 4 जन्माची पापं फिटली. मग एवढीच फिटली, बाकीचे 1000 जन्म परत शिल्लक राहिले ना, त्याचं काय. तर त्याचं आता ही तीर्थक्षेत्र या ठिकाणी पंचमुखी शिवलिंग या ठिकाणी आहे. याच्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगाची शक्ती एकत्र आलेली आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी पंचमहासागरेश्वरी ही स्वयंभू प्रगट झालेली आहे. नंतर गणपती, भगवान शंकर, नंतर सूर्यनारायण, देवी, नंतर सूर्यनारायण, महाविष्णू, हे 5ही देव एका शिळेवरती स्वयंभू प्रगटलेले आहेत. म्हणून हिंदू धर्माची मुख्य गादी या ठिकाणी तुमच्या पूर्वजन्माचं सगळं मोजमाप होऊन तुम्हाला सत्यन्याय मिळतो. म्हणून यज्ञ हा वरदान आहे, शाप नव्हे. पण त्याची अवस्था 7 पद्धतीची पायऱ्या पाहिजेत. त्या केल्या तर आपल्याला सर्व सुख शांती मिळेल. आपल्या काही भक्तांनी निर्णय ठिकाणी 7 पायऱ्यांची यज्ञ बांधलेले आहेत, तिथे पब्लिकला शांती मिळते. बोला श्रीरामलिंग महाराज की जय. हयग्रीव भोनदी गंगा मैया की जय. सर्व जगांचा नियंत्रण करता सहस्र शीर्षा, ओम सहस्र शीर्षा पुरुषा, सहस्राक्षा सहस्रपात, सवृत्या दशांगुलम, स्वयंभू विश्वराजा. श्रीरामवंशने कलकत्ता महाराज की जय. जगात आणि महाराष्ट्रात 5 शक्तिपीठ निर्माण करणारी महास्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा माता की जय. शनीश्वर महाराज की जय. हनुमान की जय. सर्व देव देवता की जय. साधु संत खंडेश्वर काळ भैरव की जय. श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत. ओम शांती शांती.